नागपुरातल्या संघ मुख्यालयात सीझियम 137 नावाची ही रेडिओ ॲक्टिव्ह पावडर टाकल्याची धमकी देण्यात आली आहे। एका निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे। नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे। DSS नावाच्या संघटनेनं हे पत्र पाठवलं असून या पत्रामध्ये संघाबाबत काही आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग सुद्धा झालेला आहे। या पत्रामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। ATSने सुद्धा सर्व ठिकाणी सखोल तपासणीला सुरुवात केली आहे। तर काय आहे सीझियम 137? अत्यंत किरणोत्सर्गी पदार्थ आहे। पाण्यात सहजपणे विरघळतो। याचा संपर्क झाला तर कॅन्सरचा धोका आहे। किरणोत्सर्गामुळे गंभीर इजा सुद्धा होते। भाजणं आणि रेडिएशनचे आजार होतात। तर नागपुरात संघ मुख्यालयाला मिळालेल्या या धमकीबाबत अधिक माहिती आपण घेणार आहोत। नागपुरातले आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमर, खरं तर गंभीरपणे घ्यावी अशीच ही बाब आहे। पोलीस नेमकी काय पावलं उचलतात? हे पत्र कुठल्या सोर्सच्या माध्यमातून पाठवण्यात आलेलं आहे? काही माहिती मिळाली आहे का? खरं तर मनश्री 2 दिवसापूर्वी हे पत्र संपूर्ण पाठवण्यात आलं होतं आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि नागपूर पोलीस अलर्ट झाले होते। संघ मुख्यालय असो, रेशीमबाग स्मृती मंदिर परिसर असो किंवा अजून नागपुरातील 1-2 ठिकाणी संपूर्ण पथक हे सुरक्षा यंत्रणेचं पोहोचलं होतं। त्याच्याबरोबर NDRFची टीम सुद्धा पोहोचली होती आणि संबंधित तपास करणाऱ्या ज्या यंत्रणा असतात त्या सुद्धा आल्या होत्या। संपूर्ण परिसरात पिंजून काढला होता आणि त्यानंतर कोणतीच बाब अशी सापडून आली नाही। पण हे पत्राची दखल अतिशय गंभीरपणे संपूर्ण सुरक्षा यंत्रणा आणि नागपूर पोलिसांनी घेतलेली आहे। सदर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध याबाबत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे। हे संपूर्ण जे पत्र जे आहे ते इंग्रजी भाषेत लिहिण्यात आलेलं होतं। अतिशय गंभीर स्वरूपाच्या धमक्या या संपूर्ण पत्राद्वारे देण्यात आलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची अतिशय गंभीर दखल घेण्यात आली आणि आता सदर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी तपास सुद्धा सुरू झालाय। नेमकं हे पत्र कोणी पाठवलं, कोणत्या उद्देशाने पाठवलं, कारण की अतिशय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा परिसर संघ मुख्यालय असो किंवा रेशीमबाग स्मृती मंदिर परिसर असो तो असतो आणि त्या दृष्टीने संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट सुद्धा झालेली आहे। धन्यवाद अमरजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।